क्रांती. आज आहे 28/1/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 28/11/97. शीर्षक आहे बेहदच्या सेवेचे साधन आत्मिक पर्सनॅलिटीद्वारे नजरेने निहाल करणे. आज बापदादा आपल्या अनेक कल्पांपासून मिलन साजरे करणाऱ्या लाडक्या सिकिलध्या मुलांसोबत पुन्हा मिलन साजरे करण्यासाठी अर्थात भेटीचा आनंद साजरा करण्यासाठी आले आहेत. अव्यक्त मिलन तर सदैव साजरे करताच, परंतु अव्यक्तमधून व्यक्त रूपामध्ये मिलन साजरे करण्यासाठी सर्व मुले भारत आणि विदेशामधून पुन्हा आपल्या घरी पोहोचली आहेत. बापदादा बघत आहे की चोहो बाजूला मुले आपापल्या स्थानावर देखील मिलन साजरे करत आहेत. हे मिलन आत्मिक अलौकिक मिलन आहे. या मिलनामध्ये बापदादा आणि मुलांच्या स्नेहाचे साकार स्वरूप आहे. आज बापदादा आपल्या मुलांच्या आत्मिक पर्सनॅलिटीला पाहत आहेत. प्रत्येक मुलाची आत्मिक पर्सनॅलिटी किती श्रेष्ठ आहे. अशी आत्मिक पर्सनॅलिटी संपूर्ण कल्पामध्ये इतर कोणाचीही नाही आहे, कारण तुम्हा सर्वांची पर्सनॅलिटी बनविणारे उच्च ते उच्च बाबा आहेत. तुम्ही देखील आपल्या आत्मिक पर्सनॅलिटीला जाणता ना? सर्वात मोठ्यात मोठी पर्सनॅलिटी आहे स्वप्न अथवा संकल्पामध्ये देखील संपूर्ण प्युरिटीची पर्सनॅलिटी. नंबरवार आहेत, परंतु तरी देखील विश्वातील सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. तर बापदादा प्रत्येकाच्या मस्तकावरून पर्सनॅलिटीची झलक पाहत आहेत. प्युरिटी सोबतच सर्वांच्या चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये रुहानियतपणाची देखील पर्सनॅलिटी आहे. अजून कोणती पर्सनॅलिटी असते? जे खजिन्यांनी संपन्न असतात त्यांची देखील पर्सनॅलिटी असते, परंतु कितीही मोठमोठे संपन्न आत्मे असोत, तुमच्या समोर ते संपन्न आत्मेसुद्धा काहीच नाहीत, कारण त्यांचे देखील अविनाशी सुखशांतीचे खजिने रिकामे आहेत. तुमच्याकडे जी संपत्ती आहे त्याच्या समोर अरब खरबपती देखील बाबांकडून सुखशांती मागणारे आहेत आणि तुम्ही सदैव अविनाशी खजिन्यांनी भरपूर आहात. ते खजिने आज आहेत, उद्या नाहीत, परंतु तुमचा खजिना ना कोणी लुटू शकणार, ना कोणती आत्मा खजिन्याला हलवू शकणार. अखूट आहे, अखंड आहे. अशा पर्सनॅलिटी वाली तुम्ही मुले आहात. सर्वात उच्च ते उच्च पर्सनॅलिटी वाल्यांची तरी देखील आत्म्यांद्वारे, विनाशी धनाद्वारे, विनाशी ऑक्युपेशनद्वारे पर्सनॅलिटी बनते अथवा बोलली जाते. परंतु तुम्हाला उच्च ते उच्च परम आत्म्याने श्रेष्ठ पर्सनॅलिटीवाले बनविले, तर आपल्या उच्च पर्सनॅलिटीचा आत्मिक नशा राहतो का? राहत असेल तर हात हलवा. बापदादांना इतक्या श्रेष्ठ पर्सनॅलिटीवाल्या मुलांना पाहून किती आनंद होत आहे. तुम्हाला देखील होत आहे ना? बापदादा मुलांच्या अशा श्रेष्ठतेला पाहून कोणते गाणे गातात जाणता ना? तुम्ही देखील गाता, बाबा देखील गातात. बाबांचे गाणे ऐकायला येते का टेपवरचे गाणे ऐकायला येते? बापदादांची टेप न्यारीच असणार ना? ऑटोमॅटिक आहे. चालू करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही आणि हृदयातील गाणे हृदयापासून प्रेम असणारेच ऐकू शकतात. फक्त कानवाले नाहीत तर दिलवाले. तर सर्वजण दिलवाले आहात ना? दिलवाडा मंदिरामध्ये तुमचे चित्र आहे ना? सर्वांनी आपले चित्र पाहिले आहे का? बापदादा तर सदैव मुलांचे चित्र आणि चरित्र बघत राहतात. तर आज पर्सनॅलिटीला बघत होते. सदैव ही पर्सनॅलिटी स्मृतीमध्ये इमर्ज राहू दे. आहेच असे नाही, आहे तर दिसली पाहिजे, अनुभवास यावी. सदैव अशा पर्सनॅलिटीमध्ये राहणाऱ्यांचे लक्षण काय असेल?
ज्या लक्षणावरून समजून येईल की हे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत. म्हणून जर ही आत्मिक पर्सनॅलिटी इमर्ज रूपामध्ये असेल तर त्यांची दृष्टी, त्यांचा चेहरा, वर्तन, संकल्प आणि संबंध सर्व प्रसन्नतेवाले असणार. सदैव प्रसन्न चित्त, प्रश्नचित्त नाही. प्रसन्न चित्त. जर प्रश्नचित्त असेल तर वर्तन देखील पर्सनॅलिटीवाले नसणार. चेहऱ्यावर सुद्धा प्रसन्नतेची झलक असणार नाही. काहीही होऊ दे, पर्सनॅलिटीवाल्याची प्रसन्नता लपून राहू शकत नाही, मर्ज होऊ शकत नाही. प्रसन्न चित्त आत्मा, कोणती कशीही आत्मा त्रासलेली असेल, अशांत असेल, त्याला आपल्या प्रसन्नतेच्या नजरेने प्रसन्न करेल. जे बाबांचे गायन आहे, नजरेने निहाल करणारे, हे फक्त बाबांचे नाही आहे, तुमचे देखील हेच गायन आहे. आणि आता समयानुसार जेवढी वेळ जवळ येत आहे तर नजरेने निहाल करण्याची सेवा करण्याची वेळ येईल. 7 दिवसांचा कोर्स होणार नाही. एका नजरेमध्ये प्रसन्नचित्त होतील. मनातील इच्छा तुमच्याद्वारे पूर्ण होईल. तर सर्वजण काय समजता? आदी सेवेचे रत्न काय समजता? अशी सेवा करू शकता ना? आता बघा, तुम्ही लोकांनी 40 वर्ष सेवा केली किंवा जास्त देखील केली. कोणाची 1-2 वर्ष कमी देखील असतील, कोणाची जास्त देखील असतील. आता तुम्ही लोकांनी तुमच्या साथीदारांना ही सेवा शिकवली आणि निमित्तसुद्धा बनवलेत. आता तुम्ही काय करणार? ती सेवा तर ते देखील करत आहेत. तुम्ही आदी रत्न आहात तर न्यारी आणि प्यारी सेवा करणार ना? आता पुन्हा उत्सव साजरा करणार की नजरेने किती जणांना निहाल केले? 9 लाखामधील किती बनवले? पुढे तर 33 कोटी देखील आहेत. 9 लाख तर त्याच्या समोर काहीच नाहीत. बीज तर इथेच टाकायचे आहे ना? तर पाहू की आदी सेवेची रत्न आता काय कमाल अर्थात चमत्कार दाखवतात ते. ही कमाल तर दाखवलीत. सेवा केंद्र बनवलीत, चांगले चांगले प्रोग्रॅम केलेत. त्यासाठी तर पदमगुणा मुबारक आहे. 2 प्रकारची मुले आहेत. जी अगोदरची आहेत ती आहेत स्थापनेसाठी निमित्त मुले, आणि तुम्ही लोक आहात विशेष सेवेच्या आधीची अर्थात सुरुवातीची मुले. या अर्थात दादी आहेत मुळाची स्थापना करणाऱ्या, आणि तुम्ही सर्व अर्थात सेवेचे आदिरत्न आहात सुरुवातीचे खोड. आणि खोड तर मजबूत असते ना? खोडावरतीच सर्व आधार असतो. खोडामधूनच सर्व फांद्या निघतात. मुळामध्ये असणारे तर सूक्ष्ममध्ये शक्ती देतात, परंतु जे प्रॅक्टिकलमध्ये असते दिसते ते खोड दिसते. तर दादी आता गुप्त झाल्या आहेत. सकाश देणारे आणि प्रॅक्टिकलमध्ये स्टेजवर येणारे तुम्ही निमित्त बनलात. सन्मान समारोहासाठी आलेल्या सर्व मोठ्या बहिणींना बापदादांनी हात उंच करायला सांगितला, म्हणून बापदादा काम देत आहेत. समारोह तर खूप चांगला साजरा केलात ना? बापदादांनी सर्व पाहिले, सजलेल्या मूर्त्यांना पाहिले. त्यावेळी तर तुम्हा लोकांना देखील हाच आत्मिक अनुभव होत होता की आपण चैतन्य मूर्त्या आहोत. असेच वाटत होते जसे सजलेल्या मूर्त्या मंदिरांमधून शांतीवनमध्ये पोहोचल्या आहेत. तर बापदादा आता मुलांकडून अपेक्षा ठेवतात की आता वेगाने सेवा सुरू करा. जे झाले ते खूप चांगले. आता समयानुसार इतरांना वाणीचा चान्स जास्त द्या. आता बाकीच्यांना माईक बनवा. तुम्ही माईट बनून सकाश द्या. तेव्हा तुमची सकाश आणि त्यांची वाणी हे डबल काम करेल. तेव्हाच 9 लाख सहजच बनतील. आता तुम्ही सर्व फंक्शनमध्ये बसलेले अथवा इतर महारथी देखील आहेत. तर आता महारथींची सेवा आहे सर्वांना सकाश देणे, बेहदच्या सेवेच्या मैदानामध्ये येणे.
जेव्हा बाबा अव्यक्त वतनमध्ये एका स्थानावर बसून चोहो बाजूंच्या विश्वातील मुलांची पालना करू शकतात, करत आहेत, तर काय तुम्ही एका स्थानावर बसून बाबांसारखी बेहदची सेवा करू शकत नाही काय? आदिरत्न अर्थात फॉलो फादर, बेहदमध्ये सकाश द्या. कितीतरी मुले स्वतःला देखील विचारतात आणि आपसामध्ये देखील विचारतात की बेहदचे वैराग्य कसे येणार? दिसत तर नाही, परंतु बेहदच्या सेवेमध्ये स्वतःला बिझी ठेवा, तर बेहदचे वैराग्य आपोआप येईल. कारण सकाश देण्याची सेवा निरंतर करू शकता. यामध्ये तब्येत, वेळ या गोष्टी सोप्या होऊन जातात. दिवस रात्र या बेहदच्या सेवेमध्ये गुंतून राहू शकता. जसे ब्रह्मा बाबांना पाहिलेत, रात्रीची सुद्धा कशी जाग आली आणि बेहदची सकाश देण्याची सेवा होत राहिली, तर ही बेहदची सेवा एवढी बिझी करेल की आपोआप आतून बेहदचे वैराग्य येईल. प्रोग्रॅम केल्याने नाही, हे करू ते करू हे प्लॅन तर बनवता, परंतु बिझी बेहदच्या सेवेमध्ये राहा. हे सर्वात सोपे साधन आहे. कारण जेव्हा बेहदला सकाश द्याल, तर जवळचे ऑटोमॅटिक सकाश घेत राहतील. या बेहदच्या सकाश देण्यामुळे ऑटोमॅटिक वातावरण बनेल. आता हा विचार करू नका की एवढ्या सेंटर्सची जबाबदारी आहे अथवा झोनची जबाबदारी आहे. तुम्हा सर्वांना एका राज्याचा राजा बनायचे आहे की विश्वाचा राजा बनायचे आहे? काय बनायचे आहे? विश्वाचा ना? आदिरत्न आहात तर विश्वाला सकाश देणारे बना. जर 20 सेंटर्स, 30 सेंटर्स अथवा 250 सेंटर्स अथवा झोन हे बुद्धीमध्ये राहिले, तर मग हे देखील खोडाचे काम नाही. हे तर शाखा उपशाखा देखील करू शकतात. तुम्ही तर खोड आहात. खोडाद्वारे सर्वांना सकाश मिळते. तुम्ही सर्वजण हा विचार करता की बेहदचे वैराग्य आले पाहिजे. हे तर खूप चांगले. आता विनाश होऊन जाऊ दे. परंतु 9 लाखच तयार केले नाहीत, तर सतयुगाच्या सुरुवातीला येणारी संख्या तयार नाही. आणि विनाश झाला तर कोण येणार? काय 2-3 हजार जणांवर राज्य करणार का? 4-5 लाखांवर राज्य करणार? म्हणून आता बेहदच्या सेवेच्या पार्टची सुरुवात करा. पांडव काय समजता? बेहदची सेवा करणार ना? पांडव तयार आहात? आता या हदच्या गोष्टी बेहदमध्ये गेल्यामुळे आपणच सुटतील. सोडल्यामुळे सुटणार नाहीत. बेहदच्या सकाशमुळे परिवर्तन होणे हा फास्ट सेवेचा रिझल्ट आहे. बाप दादा जाणतात की नाजूक परिस्थितीमध्ये निमित्त बनलेल्या आत्म्यांनी सेवेचे प्रत्यक्ष प्रमाण दिले आहे. परंतु तुम्हा सर्वांचे फाउंडेशन अथवा सेकंदाच्या परिवर्तनाचा मूळ अनुभव हाच आहे की ब्रह्मा बाबांना बघितले आणि ब्राह्मण बनले. सेवेचे वरदान मिळाले आणि सेवेमध्ये लागले. बापदादांनी सर्वांचे अनुभव देखील ऐकले, चांगले अनुभव सांगितले. तर जसा तुम्हा लोकांचा अनुभव आहे, ब्रह्मा बाबांना बघितले आणि विचारसुद्धा करावा लागला नाही. सहन करण्याचा अनुभव देखील झाला नाही की सहन करत आहोत. मोठी गोष्ट वाटली नाही. तसे आता प्रत्येक श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याला पाहावे आणि आत्म्यामध्ये अर्थात ब्राह्मणामध्ये ब्रह्मा बाबा दिसावेत. हे आहे सेवेचे फास्ट साधन. काय ब्रह्मा बाबांनी तुमचा कोर्स केला होता? कोर्स तर नंतर केला, परंतु बघितले आणि होऊन गेले. तर जसे ब्रह्मा बाबांमध्ये बाबा सामावलेले होते, त्यामुळे मेहनत करावी लागली नाही. तसे तुम्ही सर्वजण बापदादांना आपल्यामध्ये सामावून नजरेने निहाल करा. जो तुम्हा सर्वांचा अनुभव आहे, अनुभवी आहात. बघितले आणि फिदा झाले. जसे आता विचार करतात, ट्रेनिंग घेतात, नंतर ट्रायलमध्ये येतात, नंतर कोणी निघून जातात, कोणी राहतात. एवढी मेहनत तुम्ही घेतली होती?
ट्रेनिंग घेतले होते का? ट्रायलवर राहिला होता का? बस आलात आणि हरवून गेलात. अशी सेवा जर एका ब्रह्माबाबांनी केली तर तुम्ही इतके ब्राह्मण आत्मे करू शकत नाही काय? तुमची पर्सनॅलिटीच त्यांना आपले बनवेल. ब्रह्माबाबांची देखील पर्सनॅलिटी होती ना, भले चेहऱ्याची असो अथवा चलनची असो, परंतु पर्सनॅलिटी होती म्हणून आकर्षित झालात. तर फॉलो फादर. जर बाबांनी तुम्हाला आदीमध्ये निमित्त बनवले तर जे आदीचे आहेत, सेवेचे निमित्त अथवा स्थापनेचे फाउंडेशन आहेत, त्यांना शेवटपर्यंत सेवेमध्ये राहायचेच आहे. तब्येतीच्या कारणामुळे शरीराने चक्कर लावू शकत नसाल, परंतु मनाने तर लावू शकता ना. त्यामध्ये तर कोणताही खर्चसुद्धा नाही, विसा घेण्याची देखील गरज नाही, पळापळ करण्याची देखील गरज नाही. पडल्या पडल्या सुद्धा करू शकता. काय समजता? आता असा कोणता प्लॅन बनवा, नवीन धडा सुरू करा. आता एक कार्यक्रम तर साजरा केलात ना, जी सेवा केलीत त्याचे प्रत्यक्ष फळ मिळाले. आता नवीन सेवा करा. अच्छा, बाप दादा फक्त समोर असणाऱ्यांना सांगत नाही आहेत, सर्व मुलांना सांगत आहेत. विदेशामध्ये सुद्धा जे ऐकत आहेत त्यांना देखील सांगत आहेत. जिथेही ऐकत आहेत, भले शांतीवनमध्ये ऐकत आहेत अथवा वरती पांडव भवनमध्ये असोत, नाही तर विदेशामध्ये असोत, जिथे कुठे आहे तिथे बाप दादा सर्वांसाठी सांगत आहेत. आता बेहदचे सेवाधारी बना. वेळ बेहदच्या सेवेमध्ये लावा. बेहदच्या सेवेमध्ये वेळ दिल्याने समस्या आपोआप पळून जाईल. कारण भले मग अज्ञानी आत्मे असोत अथवा ब्राह्मण आत्मे असोत, परंतु जर समस्या सोडवण्यामध्ये वेळ घालवत असतील अथवा दुसऱ्यांचा वेळ घेत असतील, तर यावरून सिद्ध होते की ते कमजोर आत्मे आहेत. स्वतःची शक्ती नाही आहे. ज्याच्याकडे शक्ती नसेल, पायाने अधू असेल आणि त्याला तुम्ही म्हणाल पळ, तर तो पळेल की पडेल? तर समस्येच्या अधीन आत्मे मग ब्राह्मण देखील असतील, परंतु कमजोर आहेत, शक्ती नाहीये, तर ते कुठून शक्ती आणतील? बाबांकडून डायरेक्ट शक्ती घेऊ शकत नाहीत, कारण कमजोर आत्मा आहे. तर काय करतील? कमजोर आत्म्याला दुसऱ्या कोणाचे रक्त चढवून सशक्त बनवले जाते. कोणते तरी शक्तिशाली इंजेक्शन देऊन सशक्त बनवले जाते. तर तुम्हा सर्वांकडे सर्व शक्ती आहेत, तर शक्तीचा सहयोग द्या, गुणाचा सहयोग द्या. त्यांच्याकडे नाहीये, तुमच्याकडील द्या. अगोदर सुद्धा सांगितले आहे ना, दाता बना. ते असमर्थ आहेत, त्यांना समर्थी अर्थात शक्ती द्या. गुण आणि शक्तींचा सहयोग दिल्याने तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि आशीर्वाद लिफ्टपेक्षा सुद्धा वेगवान रॉकेट आहे. तुम्हाला पुरुषार्थामध्ये वेळ देखील द्यावा लागणार नाही. आशीर्वादांच्या रॉकेटने उडत जाल. पुरुषार्थाच्या मेहनतीऐवजी संगम युगाच्या प्रारब्धाचा अनुभव कराल. आशीर्वाद घेणे हे शिका आणि शिकवा. आपले नॅचरल अटेन्शन आणि आशीर्वाद. अटेन्शनमध्ये टेन्शन मिक्स होता कामा नये, नॅचरल असावे. नॉलेजचा आरसा सदैव समोर आहेच, त्यामध्ये आपणच आपले चित्र दिसतच राहील. म्हणून म्हटले की पर्सनॅलिटीचे लक्षण आहे प्रसन्न चित्त. हे का, काय, कसे ही क ची भाषा बंद. आशीर्वाद द्यायला आणि घ्यायला शिका. प्रसन्न राहणे आणि प्रसन्न करणे हे आहे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे. कसाही असो, तुमच्या हृदयातून प्रत्येक आत्म्याप्रती प्रत्येक वेळी आशीर्वाद निघत राहावेत. यांचे देखील कल्याण होऊ दे, यांची सुद्धा बुद्धी शांत होऊ दे. हा असा तो तसा असे नको, सर्व चांगले. हे होऊ शकते का? आशीर्वाद देता येतात ना? घेता तर येतात, आशीर्वाद देता देखील येतात ना? दिले नाही तर घेणार कसे? द्या आणि घ्या. हे करतील नाही,
मी करणार ब्रह्माबाबांचे सदैव स्लोगन राहिले. ब्रह्माबाबा वारंवार आठवण करून देत राहिले, जो कर्म मैं करूंगा मुझे देख और करेंगे. जेव्हा दुसरे करतील तेव्हा मी करेन असे स्लोगन नाहीये. जे मी करणार मला पाहून दुसरे करणार नाही. तर स्लोगन चेंज करा. आणि जगदंबा मा अर्थात मम्माचे विशेष स्लोगन होते, हुकमी हुकूम चला रहा है. ते चालवत आहेत, आम्ही निमित्त बनून चालत आहोत. तर दोन्ही स्लोगन सदैव लक्षात ठेवा. इमर्ज आहेच, ऐकले आहे, लक्षात तर राहते नाही. कर्मामध्ये दिसून यावे तर काय करणार? आशीर्वाद घेणार, आशीर्वाद देणार की ग्लानी करणार, फील करणार, हा असा तो तसा म्हणून नाही. त्यांना आशीर्वाद द्या. कमजोर आहेत, वशीभूत आहेत. भाषा आणि संकल्प बदला. हा संकल्प देखील असू नये की याने बदलावे. नाही, मी बदलणार. बाकी गोष्टींमध्ये तर मीपणा येतो, परंतु ज्या गोष्टीमध्ये मी आले पाहिजे त्यामध्ये मात्र दुसरा करेल तेव्हा करेन. असे का बरे? चांगले काम झाले तर म्हणणार मी, आणि असे काही काम झाले तर म्हणणार त्याने केले, त्याने सांगितले. हे तर उलटे झाले ना. जर कोणी काहीही केले तर मला काय करायचे आहे, मला काय विचार करायचा आहे, मला काय बोलायचे आहे, यामध्ये मीपणा आणा. बॉडी कॉन्शियसवाला मी नाही, सेवेवाला मी. तर अशीच श्रेष्ठ व्हायब्रेशन्स पसरवा. आता वाणी कमी काम करते. मनाचा सहयोग, मनाची व्हायब्रेशन्स खूप लवकर काम करू शकतात. अच्छा, आता एका मिनिटामध्ये सर्वांनी आपल्या सायलेन्सच्या शक्तीला इमर्ज करा. मनाने आणि शरीराने एकदम सायलेन्स इमर्ज करा. बापदादांनी डेड सायलेन्सची ड्रिल करून घेतली. अच्छा, चोहो बाजूंच्या सर्व विशेष आत्म्यांना, सदैव आत्मिक पर्सनॅलिटीच्या नशेमध्ये राहणाऱ्या आत्म्यांना, सदैव बेहदच्या सेवेमध्ये स्वतःला बिझी ठेवणाऱ्या निमित्त विश्वकल्याणकारी आत्म्यांना, सदैव ब्रह्माबाबा आणि जगदंबा यांचे स्लोगन साकारमध्ये आणणाऱ्या, आपल्या श्रेष्ठ नजरेने निहाल करणाऱ्या, सेवेमध्ये सदैव राहणाऱ्या बाप समान आत्म्यांना बाप दादांची आणि जगदंबा मा अर्थात मम्माची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला आणि जगदंबा मा अर्थात मम्माला नमस्ते. आजचे वरदान आहे, स्वार्थापासून न्यारे आणि संबंधांमध्ये प्रिय बनून सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव. स्वार्थापासून न्यारे आणि संबंधांमध्ये प्रिय बनून सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, जी सेवा स्वतःला अथवा दुसऱ्यांना डिस्टर्ब करेल ती सेवा नाही, स्वार्थ आहे. निमित्त कोणता न कोणता स्वार्थ असतो तेव्हाच खाली वर होता. भले आपला नाही तर दुसऱ्याचा स्वार्थ जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा सेवेमध्ये डिस्टर्बन्स येतो. म्हणून स्वार्थापासून न्यारे आणि सर्वांच्या संबंधांमध्ये प्रिय बनून सेवा करा. तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी. सेवा खूप उमंग उत्साहाने करा, परंतु सेवेचे ओझे स्थितीला कधी वर खाली करणार नाही यावर लक्ष ठेवा. स्लोगन आहे, शुभ अथवा श्रेष्ठ व्हायब्रेशन्सद्वारे निगेटिव्ह सीनला पॉझिटिव्हमध्ये बदला. शुभ अथवा श्रेष्ठ व्हायब्रेशन्सद्वारे निगेटिव्ह सीनला पॉझिटिव्हमध्ये बदला. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, करण करावनहार बाबा आहेत. करवून घेणारे सर्व काही करवून घेत आहेत. मी निमित्त करणहार बनून करत आहे. या स्मृतीद्वारे कर्तेपणाच्या भानाला नष्ट करून न्यारे आणि प्यारे बना.
सगळे ओझे बाबांसमोर समर्पित करून आपल्या अनादी स्वरूपाच्या स्मृतीद्वारे अनादी स्वभाव संस्कार धारण करून डबल लाईट स्थितीचा अनुभव करा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.